होता रात्री कमी गाड्यांचा ताफा. नमस्कार मंडळी, मी शरद आणि मी आत्ता आहे बीडच्या बसस्टँडवर आणि रात्रीचे वाजले आहेत 6:15. तर बीडचं नवीन बसस्टँड बांधलेलं आहे, तेव्हापासून आपण आलेलो नाही आहे. पहिल्यांदा बघतोय आता बीडचं बसस्टँड कसं आहे. पाहू शकता तुम्ही पाठीमागे बीडचं बसस्टँड. तर आता आपण संध्याकाळच्या वेळेसच्या थोड्याफार गाड्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आपण पाहून घेऊया, बीडचं बसस्टँड पण पाहूया आणि गाड्या पण पाहूया कोणत्या कोणत्या लागतात. तर चला व्हिडिओ स्टार्ट करतो. तर आतल्या बाजूनं असं दिसते फ्लॅट क्रमांक, चांगल्या प्रकारची सिटिंग पोझिशन, वरतून 3 पत्रे आहे, लायटिंगची सुविधा आहे, फॅन वगैरे दिलेले आहेत. चकचकीत असं मस्त नवीन बसस्टँड आहे. अजून 7-8 महिने झाले ओपनिंगला. ही बघू शकता पहिली गाडी मुंबई गाडी लागलेली आहे. ती माजलगाववरून आली. आता बीड, शिरूर, पाथर्डी, नगर, पनवेल, मुंबई आणि मुंबईसाठी 9 नंबरच्या फ्लॅट क्रमांकावर या ठिकाणी गाड्या लागतात. इकडे पाथर्डी, मुंबई, कल्याण, श्रीवर्धन, अहिल्यानगर, पुणेसाठी भिवंडी. 16 फ्लॅट क्रमांकाचं टोटल असं बस स्थानक. इकडे मध्ये चौकशी कक्ष आहे. बीड परळी गाडी, शिवाई इलेक्ट्रिक गाडी आहे. तिकडे बीड सोलापूर आहे. ही सोलापूर आहे इलेक्ट्रिक शिवाई. तर असं दिसते काहीसं बीड बसस्टँडचं नवीन बांधकाम केलेलं बसस्थानक रात्रीच्या वेळेस. इकडे महाराष्ट्रातले थोर समाजसुधारक महामानव यांचे छायाचित्र. मराठवाडा विभाग बीड बसस्थानक, बीड विभाग, बीड आगार. चाललेली गाडी सोलापूर पैठण, धाराशिव, बीड, गेवराई, पैठण. प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर आता ही गाडी लावली आहे. बीड बसस्टँड. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे. मंडळी, बीड आगाराचं वेळापत्रक पहा. अशा प्रकारे लातूरसाठी गर्दी पहा. छत्रपती संभाजीनगर ते लातूर गाडी. समोरचे इलेक्ट्रिक शिवाई बस संभाजीनगर ते अंबेजोगाई, गेवराई, बीड, केज, अंबाजोगाई. अजून 40 मिनटं झाले आणि गाडी छत्रपती संभाजीनगर, बाजूची जालना, ह्या दोन्ही गाड्या चालूच असतात. म्हणजे छत्रपती संभाजीनगरसाठी दर 15 ते 20 ते 25 मिनटांनी गाडी असते रेग्युलर, आणि जालना पण दर तासाला असते. ही शेवटची गाडी आहे जालन्यासाठी. अ, 7:30 वाजले आता आणि कोणती स्लीपर सीटर आली पाहूया. तर ही गाडी आहे बीड ते कोल्हापूर, बार्शी, पंढरपूर, मिरज, सांगली, कोल्हापूर. लांब लचक पल्ल्याची रातराणी प्रवासाची गाडी. ग्रामीण फेऱ्यांचं वेळापत्रक पण आहे या ठिकाणी, पाहून घ्या. लातूर, छत्रपती संभाजीनगर ते लातूर. केज लातूर चाललेली आता ही. 8:05 झालेले आहेत. रेग्युलर बस छत्रपती संभाजीनगर. रात्रीचे 8:30 वाजले तरी छत्रपती संभाजीनगरसाठी गाडी. आणि गर्दी पण पाहू शकता किती आहे. बीड बसस्टँड. तर मंडळी, जर तुम्ही बीडमध्ये आले आणि तुम्हाला जेवण करायची इच्छा झाली तर घरगुती हॉटेलसारखं आहे अन्नपूर्णा भोजनालय म्हणून. मस्त 1 नंबर हॉटेल आहे आणि जेवण एकदम सुंदर झालं. एकदम भाज्या पण भरपूर भेटल्या आणि जेवण घरच्यासारखंच आहे. फुल 5 स्टार रेटिंग या जेवणाला.
9 वाजले. पुणे गाडी जय भगवान एक्सप्रेस बीड पाथर्डी नगर पुणे. पुण्यासाठी दर तासानं गाडी चालू असते. रात्रीचे 9:15 वाजले आणि गाडी तुळजापूरसाठी आली. छत्रपती संभाजीनगर ते तुळजापूर. या बाजूला दोन्ही पण गाड्या छत्रपती संभाजीनगर. एक इलेक्ट्रिक आहे आणि एक साधी आहे. परळी वैजनाथ 9:15चा टाइम झाला. परळी वैजनाथ लागलेली आता ही. रात्रीच्या पण बऱ्याच गाड्या असतात. हे पाहू शकता रात्री कमी गाड्यांचा ताफा. चला जेवण वगैरे तर झाला आपला आता. पण आता रूमला म्हटलं तर 400 ते 500 रुपये म्हणत ते एका माणसाचे, तर परवडत नाही. म्हणून मग म्हटलं चला आता आपण इथंच थांबूया, कारण की बस स्टँड पण नवीन आहे, चांगला आहे, मच्छर वगैरे पण कमी असतील. तर इथंच झोपूया मस्त. रात काढायची कशी तरी 4 वाजेपर्यंत सकाळपर्यंत. 1:30 वाजता गाडी आहे जालना, पण 1:30 वाजता जाऊन काय तिथं पण झोपायचंच लागेल ना, चिखली किंवा मग जालना स्टॉप घ्यायला लागेल. त्यापेक्षा इथंच थांबायला परवडते. चला तर मित्रांनो, सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. किती वाजले काय माहिती नाही, 4 वाजले वाटते. 4 साडेचार तरी झालेच ते. चला मी बघतो अजून काही नवीन. चहा काही फ्रेश होतो, पहिले तोंड वगैरे धुतो. आता सकाळचे 5 वाजले मित्रांनो आणि बीड बस स्टँडच्या बाहेरचं वातावरण पहा. चला चहा घेऊया पहिले. गाडी आहे इथं. एक चहा द्या काका. काय झालं? हे काय चाललं इकडे? बारच्या नाकावरच आहे. चला चहा घेऊया. बारचे नाका कुठे आहे? बारचे नाका कुठे? बारचे नाका कुठे? आता बारचे नाका नाही तर काय? बारचे नाका नाही. बारचे नाका. बारचे नाका नाही. हो थंडी वाजली आहे. राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. एवढ्या सकाळी सकाळी पिली. झोप झोप झोप. हे नको. झोप. एवढ्या लवकर कशी काय भेटते एवढ्या सकाळी? 4 वाजताच. झोप झोप झोप. काय नमुने आहे लोक. बेकार जीवन आहे. झोपले. कपडे माय आता कुणी काढा. आता का आमचे काय नऊ नेवचे. जा बरं तुम्ही तिकडे. जा बरं सोयरे. पाया पडू का? पाया नको पडू. जा बरं तिकडे. कपडे मी भरले. माझ्या बापाच्या कधी पाया पडले नाही, पण चुलत्याच्या म्हणून पाया पडू का? कठीण आहे बाबा लोक, कठीण आहे. सकाळी सकाळीच 5 वाजता 4 वाजता चालू होऊन जातात. काय जीवन आहे लोकांना. त्यांनी दारू पिली सकाळी, आपण चहा घेतला, फ्रेश झालो. आता एनर्जी ड्रिंक आहे ज्याची त्याची. चला बीड बस स्टँडवर जाऊया परत. एक अख्खी रात्र काढली आपण इथं. अरे बाबा इकडे पण बॉडी दाखवायला लागला आता. ऐच हो 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 हो, संतुलन नाही सांभाळायला. सकाळ सकाळ पेपरवाले आलेत. सकाळचे 5 वाजल्याना बुलढाणा गाडी लागली. इलेक्ट्रिक शिवाय गाडी बीड ते बुलढाणा डायरेक्ट. आणि इकडे बुलढाण्याचा तसा सकाळचा टाईम दाखवला 10:30 आणि 11:30. एकदम 5 वाजताचा टाईम नाही दाखवला. आणि गाडी दाखवली पहा तुम्ही. असं काही वेळापत्रक असते.
तर याच्या अगोदर आपण 2-2, 3-3 तास रात्रीला बस स्टँडमध्ये राहिलो मुक्कामी. पण आज बीडमध्ये पूर्ण रात्रभर राहिलो. म्हणजे याच्या अगोदर असं पूर्ण नाईटने काढली, बीडमध्ये काढली आपण पूर्ण नाईट. तर स्वच्छता चांगली होती आणि नवीन बस स्टँड होता म्हणून थांबावं लागलं. बाहेर तिकडे 400-500 रुपये म्हणत, त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या, इथंच थांबायला परवडते. भीती हीच वाटते फक्त की आपल्याकडे अमूल्य मोबाईल वगैरे असते, जास्त पैसा वगैरे बघतो त्यावेळेस निघून जायची भीती असते. जाऊ द्या, झाली रात्र गेली, गेला निघून. बस आलेली आहे 5:15 वाजले सकाळचे. सोयगाव, बीड, गेवराई, जालना, अंबड, भोकरदान, सिल्लोड आणि सोयगाव. चला आता आपण याकडेच जाऊया. आता बरेच वेळ झाले इथं थांबलो. रात्रभर आपण इथं थांबलो. बीड बस स्टँड. बाय बाय.